जय श्री महाकाल सगळ्यांना, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो हा व्लॉग जो आहे तो बांगड्या स्पेशल असणार आहे. सो सगळ्यात पहिलं आमचं हे फंक्शन होतं आणि खूप मोठं होतं. कसं होतं काय होतं बघत राहा, त्यासाठी स्टे ट्यून गाईज. सो फायनली इथे आमची विठ्ठल रखुमाईची मूर्ती आलेली आहे आणि डेकोरेशन अशा पद्धतीने चाललंय. या माझ्या दोन बहिणीच कष्टाळूत असं नाही, मी पण काम करतेय. नाही नाही, बिचाराले कष्टाळू. त्यांनी सकाळी किती वाजता गेलता का तुम्ही? 7 वाजता जाऊन फुलं आणलेत. 4 व्हीलर मध्ये गेलता ना? तू चालवली ना? या पोरीने 4 व्हीलर चालवली आणि या दोघींनी जाऊन आणलंय. सो असं डेकोरेशन चाललंय, काम दाखवत राहते. स्टे ट्यून गाईज. आहेत जातं आहे अजून भरपूर डेकोरेशनचं सामान आहे जे हळूहळू बाहेर निघेल. आणि हे आमचे बबलू शेठ जे आमच्यासाठी गाडी घेऊन गेला असतो की एवढी मोठी आहे. मला वाटतं तुझ्याकडे मोठी गाडी आहे. किती हळूहळू आले माहिती का. धन्यवाद बबलू शेठ. पळून गेला. सो असं प्रकारे आमचं डेकोरेशन चालू आहे. भेटूया थोड्या वेळात, तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. सो इथे नाश्त्यासाठी एवढं मोठं ताट आलंय. आमच्या नाश्त्याचा ब्रेक झालेला आहे आता आणि तुम्ही बघू शकता नाश्त्यासाठी फार लाईटली ताट दिलेलं आहे मावशीने. आमच्या मावशीच्या घरी असंच जेवण असतं. सो स्टे ट्यून गाईज. सो फायनली आता पुढचं डेकोरेशन असं चालू आहे. थांब सरक दाखवते त्यांना. इकडं सर इकडं. चालतं, ये आता ये. आणि हे आमचं बॉळ आहे, गोड गोड बॉळ आहे माझं. स्टे ट्यून गाईज. मन स्टे ट्यून. स्टे ट्यून गाईज. सो फायनली एवढं असं झालंय. पुढे अजून काय करायचं याचं डिस्कशन चाललंय आमचं. सो ठरवतो आणि फायनल झाल्यानंतर दाखवते तुम्हाला मी कसं केलंय आम्ही ते. सो अजून काय फायनल झालं नाही. आणि ही माझी मुलगी जी मधी 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 करते, पण खूप गोड आहे माझं बाळ. व्हेरी गोड आहे. सो स्टे ट्यून. नाही तर मला असं वाटतं पुढे जरी सरळ आणि 3 ठेवले तरी चांगलं दिसते. तेवढा लागेल करायला लागला बघ. आणि चांगले टकाटक. सो फायनली अशा प्रकारे आमचं डेकोरेशन झालेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा, कारण की आम्ही कोणाचाही रेफरन्स न घेता आमच्या सोयीनुसार आमच्या पद्धतीने केले, कारण की आमच्याकडे एवढी जागा अवेलेबल होती त्यामुळे. सो तुम्ही छोट्याशा जागेतही करू शकता. स्ट्रगल बघू शकता तुम्ही, कुठं कुठं चोडून कसं कसं करावं लागतंय. सोपं काम नाही ते. मस्ती जेवा सगळे. मी बसते तो राखात, तुम्ही सगळे जेवा. जबर येतोय, जेवतोय. जा ना मग. जातं किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही. काय म्हणतात त्याला? कुरुंदाचं जातं. ओके. सो इथे आलेला आहे स्वयंपाक. लगीन घरी अजिबात टेन्शनचं काम नाही. आम्हाला काम
पण सोयीनुसार आहे, जेवण सुद्धा सोयीनुसार आहे, सगळं बाहेरून मागवलं. काही कोणीही हा कष्ट घ्यायचे नाही, गडबड करायचं नाही, आहे की नाही? गडबड गोंधळ नाही, आयतं खायचं, स्वस्त आणि मस्त राहायचं. हा, पत्तरवाळी जेवल्याशिवाय लगीनघर वाटत नाही. आजपासून आमचं बाहेर खाणं थोडक्यात चालू, म्हणजे सगळ्या स्वयंपाक आम्हाला रेडीमेड येणार सकाळी संध्याकाळी. काय काय असणार आहे ते मी तुम्हाला दाखवेन. सो स्टे ट्यून गाईज. ठीक आहे. इथे मस्तपैकी चवळीची भाजी आहे, भेंडी आहे, चटणी आहे आणि चपाती आहे. माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलंय, मी बोलू शकत नाही जास्त, मी जीवन भेटते तोपर्यंत स्टे ट्यून. आता इथे मी रांगोळी काढतेय. त्या दोघी पण जण, एक जण जेवायला गेली आणि एक जण तिचं बाळ रडतंय त्यामुळे ती गेली आहे. त्यामुळे आता मी हे कंप्लीट करते, इथे रांगोळी काढायचं. इथे असे फुलं आहेत. सो कशी रांगोळी काढते दाखवते तुम्हाला. काय काय शूट नाही ग, स्टे ट्यून. काय इकडे पुढे येऊन बोल कॅमेरा, नीट 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 आता बोल, थांब. सो स्टे ट्यून गाईज. झेंडू आहेत पण ते झेंडूचे दांडे दांडे दिसते. ही पण आली आता मदतीला आणि तिने तो पट्टा केलाय ब्ल्यू कलरचा. आता पुढे काय करतोय दाखव. झेंडू चांगला दिसेल. फायनली असं काहीसं डेकोरेशन केलेलं आहे एंट्रीला. पूर्ण असं दिसतंय. सो हे फायनल टचअपचं असं काम चाललंय आमचं. काय 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 ठेवतोय. डेकोरेशनचं चाललंय फायनल काम. आणि इथे आमच्या दुसऱ्या बहिणीचं बाळ आलंय. हॅलो सानू. हाय. अय्यो सो क्यूट. ब्लँकेट दे. अरे बच्चा. जय बाप्पा. फायनल धावपळ चाललेली आहे आता. अशा प्रकारे कळस कोणी रेडी करतंय, कोणी सामान खालीवर जाऊन आणतंय, मी इथे हे डेकोर करते. अशी बरीच धावपळ चालली. शेवटच्या मोमेंटला आम्हाला अजून तयार पण व्हायचं आणि इकडे आमचं बाळ खेळतंय. सो बघत राहा कसं कसं आम्ही करतोय. आणि फायनल कार्यक्रम तुम्हाला संध्याकाळी दाखवेलच, त्यावेळेस खूप मजा येईल. ते बघा तिकडून ती सामान घेऊन आली आहे, बिचारी खालीवर करते. सो असं एकंदरीत चाललंय आमचं काम. त्याच्यातच आहे ना. अशा समयात ती घेऊन आली. आता सगळे सामानाची घेऊन यायचं फायनल काम चाललंय. सगळं साऊंड आलेलं आहे आणि गाडी घेऊन कुठे घुसलाय बघा हा मुलगा. कोण आहे रे मुला तू? कलवरा. सो हा मुलगा सतत आमच्या मंडपात घुसतोय. कारण काय माहित नाही. कोण आहेत तुम्ही, का घुसताय? सो बघू शकता तुम्ही कसं छोटूशा पाट्यावर हळकुंड मांडलेत. इथं छोटूशा खलबत्त्यामध्ये सुपाऱ्या ठेवल्यात. ह्या खलबत्त्यात पण असे हळकुंड मांडलेत. तिथे असं डेकोरेशन. सो आला का सरळ बघा. असं चाललंय. ऍक्टिव्हिटी मध्ये डोकं चालत नसेल तर इकडे संपर्क करू शकता तुम्ही. इतकी क्रिएटिव्ह आहे ही बहीण आमची, काय सांगावं तुम्हाला. बघा आता तिचं डोकं बघा तुम्ही, जातं कसं डेकोर केलंय. बस बस लय फोटो काढले बस. आता काय हे बघा ही फोटोसाठी कॅमेरा मागते. अच्छा देते. दोन बहिणींचं प्रेम तुम्ही बघू शकता. ही तिला सांभाळतीये आणि चॉकलेट खाऊ घालतीये. सो क्यूट. थू 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 टचूड.
चहाने बोलतीये ती. चहाने बोलतीये. सानू कसं आहे चॉकलेट? कसं आहे? छान. छान म्हणतीये. टचवूड टचवूड टचवूड. कधीपासून आम्ही लागलोय बहिणी. आता ही इकडे तेल लावून वाती टाकतेय, ही त्या जात्याच्या खुंटीला गजरा गुंडाळतीये. कधीपासून लागलोय का आपण? सकाळी 11 वाजेपासून. आणि आता लिटरली किती वाजले? 4-1 वाजले असतील. काढलंय. हाय तुमचं शूटिंग आहे, दिसणार आहे तुम्ही युट्यूब वर. बस समय ठेवून दिली तिने. आता ती कलंटी वाटते का जरा समय. मी तेच म्हणत होते ते राहील. पेटवल्यावर काढा ना ती व्हिडिओ. फायनल रील मध्ये नाही का सगळे लावलेले दिवे वगैरे. त्याच्यामुळं ऍडजस्टमेंट. तरी गाठ मारावं लागणार आहे छकुली माग. नाही गाठ मार, मग फुलं शेवट पोहोच दिसते. भाभी नहा धो के आओ. आओ ना, बैठो ना. अभी क्या हो गया, बहुत काम है. आजीपासून झाली. सो ही माझी आजी आहे, मम्मीची मम्मी, आणि ह्या आजीच्या बहिणी आहेत. ह्या सगळ्या येते मम्मा. अगं मम्मा येते. सो असा बांगड्यांचा कार्यक्रम फायनली चालू झालेला आहे. आणि इकडे आमचं बाळ रडतंय. इकडे जेवणाची अरेंजमेंट आहे अशी. आणि इथे साऊंड्स लावले. साऊंड्स अजून लावले नाहीत, लावायचे. पुऱ्यांच्या तयारी चालू आहे. अरेंजमेंट चालू आहे अजून. तिकडे माझी वेस्पा. फायनली इथे मी दिवे लावतीये. फायनली मी दिवे लावलेले आहेत इथे अशा प्रकारे. अजून हे दिवे लावायचे आहेत. आणि हे हलकीवाले आले. त्यांना वाटत असं त्याला नाही आल्याचं. आता बरं नेत नव्हती माझ्या हात. आई भरलं चालतात आम्हाला. गुड्डी माऊकडे बघ. हॅलो. वाव, सो क्यूट. ही आमची छोटीशी कलवरी जिने बांगड्या हातात क्यूट क्यूट. भेटलीच नाही काल. गाडी बंद पडली होती ना सांगली. ऐक ना. हा मग गाडी भेटलीच नाही. तुम्ही दोघी काय करा. टेस्टिंग साठी जेवण आलेलं आहे. मी आत्या आम्ही टेस्ट करणारे आणि सांगणारे कसं जेवण आहे ते. सो हे अशा पद्धतीने दिले.
आई झाल्यानंतरची अवस्था. चला या. अरू थांबा. फायनली भावाच्या लग्नाच्या बांगड्या भरायच्या. हे लोक हर्षल आणि आकांक्षा असं लावतात. मेहंदीच्या दिवशी हे काढावं लागल का? मग आपल्याला मेहंदीचं नाव लावायला हे मध्ये ठेवायचं, साईडला लावायचे, खाली लावूयाच्या मेहंदीचं. आता हे थोडं वर घे ना अजून. सेफ्टी पण. हा सो नातू आलाय आजींना भेटायला. कुठे तब्येत खराब झाली केली तिने डाएट डाएट झाली नाही. हेल्दी. हेल्दी खाती ती माहितीये का. सॅलेड खाती, रोज सॅलेड असतं घरात. सो आम्हाला इथून मोटिवेशन येतं. तुम्ही बघू शकता आमची आजीच डाएट करते. तब्येत खराब नाही झाली ती तिने केली आहे. जाऊन 5 वर्षे नाही म्हणायचे जाडी जाडी. हा उद्या काय उद्या आपली फायनली सगळे दिवे आम्ही इथे लावलेले आहेत. आणि हा आमचा नवरदेव आणि ते नवरदेवाचं नाव मागे. इकडे अरू. हो मग फोनवर बोलतानाच घ्यायचा कॅन्डेड, त्यामुळे कळलं का. आणि इकडे आमच्या आईच्या बांगड्या भरतायत. सगळे आले, सगळ्यांची हजेरी इकडे लागली. मावशीन फोटोत बस बस. अजून बारीक नाही झालेलं. थांब. नो जम्प सानू जम्प. आई भर, लय 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 भर. कसं वाटतंय? लय झाल्या, मस्त लय झाल्या. नाताचं लग्न आहे, घे भरून लय लय भर. लय भरले बाई. लय किती 50 50 50 भरा. साऱ्या कासाऱ्याची पिशवी घेते का. म्हातारी माणिक 35. तुम्ही बघू शकता, तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला डेकोरेशन साठी हवा असेल तर. बिचारा किती मेहनत करतोय. आणि ते साऊंड सिस्टीम आहे. माझा जो मेकअप आणि हेअरस्टाईल केलाय तो यांनी केलाय. पळाली ती. आणि ती माझ्या बहिणीची जी हेअरस्टाईल दिसते ती पण यांनीच केली. आणि हिची पण हेअरस्टाईल बॅक साईड दाखव. सो आमच्या तिघींच्या पण हेअरस्टाईल यांनी केल्यात. यांनी मला घे तुझ्यासोबत. सो ह्या PCMC मध्ये राहतात
चिंचवडला. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल मेकअप आणि हेअरस्टाईलसाठी तर कॉन्टॅक्ट नंबर थँक्यू. Completed. Now feel the bass. मिक्स नाही आता हे कोणता बी एक किलो. वो देऊ क्या? Bass test completed. Now close your eyes and feel the vocal. काय ड्रेसवर का आला? ताट आणू? यांना ताट द्यायची. युट्यूबलाच टाकणार आहे. थँक्यू. घेतलं मी. छान दिसताय व्हिडिओ मध्ये. हा सो इथे असे गरम गरम फुलके बनतायत. बिचारीचा हात लेकरू घेऊन घेऊन सुजलाय लिटरली बिचारी.
परत बोला. परत बोला काय बोलले ते. परत बोला. मी सांगते तुमचे गुडघे पूर्ण बरे होते. हे गरजेचं आहे. जास्त गरजेचं. मज्जा आहे बाबा. हे बांगड्या घाला. त्या आमच्या हर्षलच्या सासूबाई आहेत ह्या ब्लू साडीवाल्या. सगळी गर्दी झाली. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आणि हे आमची आत्या. त्या पाऊसमध्ये नेमकं काय हे मी थोड्या वेळात दाखवते तुम्हाला. तो बिचारी कोणालाही जाऊन देत नाहीये. सगळ्यांना वाटते व्यवस्थित. अजून बायकांचा घोळ काय काय. आणि ते बांगड्या कशा तोडतात बघू शकता तुम्ही. पण मोकळा झालं. ऐका ना. बहिणींना घेऊन बसली आमची आजी. आज खूप खुश असेल. खूप जास्त खुश असेल ती. तिच्या ह्या सगळ्या बहिणी आहेत त्यामुळे. ही लेक आहे, ही बहीण नाहीये. बघा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद. बस आणि इकडे लाईन लागली जेवणासाठी. जिकडे बघाल तिकडे करते. आणि इकडे आमचा बाळा स्ट्रगल करतोय गाणे लावण्यासाठी. हाल बघा, हाल हाल याला म्हणतात हाल. 12 पर्यंत चालणार आहे. काय झालं? सगळ्या.
आम्ही तिघी बहिणी जेवायला बसतोय आणि ती माझी आत्याची मला हसतीये सतत. सो अशा प्रकारे आम्ही जेवायला घेतलंय. आत्ता वाजले 10 आणि आत्ता आम्हाला टाइम भेटलाय तिघींना जेवायला. सो जेवते आणि भेटते. सो माझ्या जेवणाच्या ताटात काय हे मी दाखवलंय तुम्हाला, तरी परत एकदा दाखवते. तिने बघा कसं डेकोरेशन करून ताट घेतले, म्हणून म्हणतीये दाखवा दाखवा माझं ताट. हिचं असं आहे आणि माझं असं आहे. सो ह्या पोळी पण खातायत, भात पण. बापरे, मी पण डाएटवर आहे, पण मी हेल्दी डाएटवर आहे, मी वेट गेनिंगच्या डाएटवर आहे. बांगड्यांचा कार्यक्रम समाप्त होतो. आणि आमची जी मावशी आली नाही तिच्यासाठी मी ह्या बांगड्या पॅक करून घेतल्यात. ती आजारी आहे त्यामुळे ती येऊ नाही शकली, पण उद्या येईल ती संध्याकाळपर्यंत. सो मम्मी, कसं झाला कार्यक्रम? खूप सुंदर, खूप छान. थकलीस? नाही ना थकली. आरू आरू व्हिडिओ चालू आहे तिकडं बघ. आज आमच्या आरूची खूप आरूने मजा केलेली आहे, खूप एन्जॉय केलेला आहे. तरी आम्हाला व्हिडिओ दिलाय. व्हिडिओ चालू आहे. अशीच युट्यूब वर दिसणार तू. नाही, त्रास नाही दिला म्हटलं. हिला बोलू दे का कुठे याच वेळेला चाळे बरं करते. सो फायनली सगळं पॅकअप झालंय. ऑलमोस्ट 10:30 वाजलेत. त्यामुळे फायनली सगळ्यांची जेवणं झाली. आणि ह्या माझ्या बहिणी, त्यांचं काहीतरी असं केवढी उशिरा आली आहे, बापरे. आणि ही ती स्पेशल गडंगनेर वाली मावशीची लास्टी आहे का. तुझी व्हायरल झाली किती व्हिडिओ, 1700 व्ह्यूज गेले. हो, स्पेशल गडंगनेर आवडलं लोकांना. आणि हे आमच्या आत्याबाई आणि इथे आमचे काका निवांत बसलेत. कसं झालं काका कार्यक्रम? कार्यक्रम कसं झाला? छान झाला. तू असलो काय कळली मला. मग पोरी लग्नामध्ये सुद्धा सगळं व्यवस्थित आपल्या ह्या टायमाला वाजत गेलं, आपल्या घरी निघायचं. हा बरोबर. कलवरी, कसं वाटला कार्यक्रम? खूप मस्त, छान झाला का? गोटीला जाऊ नका तिकडे बरं का. गोटी आता 5-6 दिवस आपल्या इकडे जातात. सो फायनली घरी आलो, चेंज केलंय आणि बसली आहे तिथे. डेकोरेशन उचलायचं होतं मला, पण मी तशीच घरी आले कारण की मला खूप लेट होत होतं. आता बिचाऱ्या माझ्या दोघी बहिणी डेकोरेशन उचलतील. सॉरी, खरंच तुम्ही हा व्लॉग बघत असाल तर मनापासून सॉरी. सो मी काय त्यांना मदत करू नाही शकले. मी घरी आले कारण की मला उद्याची पण तयारी करायची आहे. उद्या पण आमचं काहीतरी फंक्शन आहे, ते काय तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दिसेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील. सो भेटूया नवीन पुढच्या अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.